नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं या बैलगाडा शहर क्षेत्रामध्ये 1001 दावणीला एलियन नावाचा नंदी आलेला आहे. आणि तो नंदी जो आहे तो आता सुट्टी देत नाही, पळणार. तो काय पळतोय तो बैल. त्या नंदीचं मी व्हिडिओ बघितलेत. आता व्हिडिओ बघू, तुम्हाला मी टाकेन मी व्हिडिओ. जबरदस्त खरेदी झालेली आहे राहुल दादांची. मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये टाकलेलं की कॉकटेल 1001, परंतु काय झालं, माझ्याकडून थोडीशी चुकी झाली. त्याच्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो, कारण की कॉकटेल अगोदरच होता. परंतु एक मोठी खरेदी या बैलगाडा शहर क्षेत्रामध्ये राहुल दादांनी केलेली आहे. आणि ती खरेदी कितीची आहे हे आपल्याला माहीत नाही आहे बरं का, परंतु ही खरेदी जी आहे एक वेगळंच नाव आहे, एलियन. तो आलाय मथुरच्या दावणीला, मथुरच्या गोठ्यावरती. राहुल दादांचं नाव संबंध महाराष्ट्रामध्ये करण्यासाठी आलाय तो. या नंदीबद्दल थोडीशी माहिती घेतली माझ्या सहकाऱ्यांच्याकडून, आणि माहिती अशी मिळाली की नाशिकमधला हा नंदी आहे. नाशिकमध्ये जे शर्यती होते ते घोड्यामधल्या टॉपच्या शर्यती होत्या ती शर्यती तिथनं, शर्यतीचा बादशाह आहे तो तिथला. आणि संबंध महाराष्ट्राला एक आणखीन एक आवर्जून सांगतो, जी गाडी कोणाला मरत नव्हती नाशिकमध्ये ती या पठ्ठ्यानं मारली, या एलियननं. असे मला इतिहास त्याचा सांगितला आहे, थोडक्यात सांगितला आहे. म्हणजे नाशिकमध्ये ज्या शर्यती खेळल्या जातात, शंकरपट असेल किंवा घोडागाडी शर्यत असेल, त्या शर्यतीमध्ये टॉपची गाडी होती. तिथं दहशत केलेला त्या गाडीनं. ती गाडी कुणालाच मरत नव्हती, पण या एलियननं मारली. एलियननं, या एलियन 1001 आता राहुल दादांच्या दावणीला आलाय. आता मुंबईमध्ये जो दबदबा आहे 1001 दावणीचा, तो 100% बघायला मिळेलच. कारण की या दावणीचं सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे काय मोठा इतिहास आहे. राहुल दादांचं नाव संबंध महाराष्ट्रामध्ये या मथुरने केलं आहे आणि करतोय सुद्धा. 3 फेऱ्याच्या मैदानामध्ये, बिनजोडमध्ये. खरंच खूप आनंद होतोय. एलियन हा नाशिकचा, आणि नाशिकची जी बैल असतात सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे कशा पद्धतीनं पळतात. घोड्यावर जी पळते ती बैल ती इकडे कुणाला ऐकत नाही ती. आणि तुम्हाला माहितीच आहे इतिहास राहुल दादांच्या दावणीचा खूप मोठा आहे. जो नंदी लाभलाय तो चर्चेमध्येच येतो. आणि 100% हा सुद्धा एलियन मुंबई आणि घाट गाजवण्यासाठी येतोय. स्वागत आहे एलियन तुझं या महाराष्ट्रामध्ये. सातारा, सांगली, कोल्हापूर जेवढे आपले फॅन्स आहेत, पुणे भाग, मुंबई भाग, तू नाशिकमधून आलायस. आणि खूप साऱ्या शुभेच्छा. दादांच्या दावणीला येणं म्हणजे एक नशीबच लागतं, आणि नशीब घेऊनच आलाय तो एलियन. आणि आज खरंच मला खूप आनंद होतोय. त्या एलियन नाव वेगळंच आहे. एलियन आपण कसं म्हणतो, वर एलियन असते, वरची दुनिया एलियन, त्यातलंच नाव त्या नंदीचं आहे एलियन. आणि बघूया तो दावणीला आता आलाय, मथुरच्या गोठ्यावरती आलाय. त्याचे फोटो मी थंबनेलला टाकलेत, बघा तुम्ही. व्हिडिओ माझ्याकडे जवळ येईलच, व्हिडिओ आली की मी तुम्हाला पोस्ट करेनच. त्या नंदीचा पळ कसा आहे घोडागाडा शर्यतीमधील, शंकरपटातील, म्हणजे एक वेगळा. खरंच राहुल दादांनी ती म्हणतात ना, असली हिरे की पहचान जोहरी कोई होते. राहुल दादांनी एक, त्यांना माहीत होतं आपला मथुर जो आहे तो सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे. 3 फेऱ्याचा बादशाह आहे आणि मुंबईचा बिंदोडचा बादशाह आहे. परंतु शेवटी आता त्यांनी पण समजून घेतलं की मथुरचं आता थोडंसं उतारतं वय चालले, तरी मथुरला गॅप न पळवतात. ते मथुर कधीही नाराज करत नाही. 1-2 शर्यत कोणी असलं तरी हारणारच, परंतु त्यांना माहीत आहे मथुरच्या जर माघारी नाव जर करायचं असेल तर आपल्याला एक टॉपचेच नंदी पाहिजेत. आणि सर्जा 1001 सुद्धा चांगलाच आहे, अर्जुन आहे, खूप सारे कॉकटेल आहे, खूप सारे नंदी आहेत. परंतु मथुरची जागा कोणच घेऊ शकत नाही. सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे त्याचा इतिहास खूप मोठा आहे, त्याची बरोबरी कोणी करू शकत नाही. कुणी कितीही टॉपचा जरी आला तरी त्यांच्या दावणीला मथुरच आहे. सलग 5 वर्ष म्हणजे काही चेष्टा नाही आहे. त्यानं गाजवलेत सलग 5 वर्ष. आणि मथुर आणि एलियन खूप मोठं कॉम्बिनेशन आहे. आता मला वाटतं ही घरचीच गाडी पळू शकते. बघूया एलियन कशा कमालीनं पळतोय. तिकडच्या मैदानात आणि इकडच्या मैदानात जमीन आसमान फरक आहे. थोडंसं त्याचं ट्रेनिंग होईल 3 फेऱ्याचं बिनजोडचं, आणि त्यावेळेस त्याला उतरवतील मैदानामध्ये राहुल दादा. आणि संबंध महाराष्ट्र एक आतुरलाय मुंबईमध्ये जी दहशत आहे 1001 धावणीची, ती दहशत पुन्हा करण्यासाठी तो एलियन
तयार आहे. खूप साऱ्या शुभेच्छा एलियनला, दादांच्या दावणीला आलास.